आज आपण नेटवर्क पाहणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला खालून नेट फिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हवा तो शेप देऊन आपण वरती चेन स्टिच घ्यायची आहे. हे वर्क आपण ब्लाऊजला मागून नेटवर्क करण्यासाठी यूज करू शकतो. यामध्ये यू शेप पण घेऊ शकता तुम्ही. हवा असेल तो तुम्ही घेऊन त्यावरती आउटलाईन जेवढ्यामध्ये पाहिजे तेवढ्यावरतीच असं चेन स्टिच टाकून घ्या. पूर्ण राऊंड कंप्लीट झाल्यानंतर एंड नॉट टाकून फिक्स करून घ्या. तुम्ही हव्या त्या प्रकारे हव्या त्या शेपमध्ये हे करू शकतात. असं बोटनेकचा ब्लाऊज असेल तर सपोज तुम्ही मध्ये ओव्हल शेप, राऊंड शेप अशा प्रकारे वेगवेगळा आकार करून त्यावरती घेऊ शकता. मध्ये नेटवर्कवरती आपण परत नाव टाकू शकतो किंवा कॅपिटल लेटर टाकू शकतो. शेवटी चेन स्टिच घेऊन झाल्यानंतर आता खालून नेट आहे, आपण वरचा फॅब्रिक कट करणार आहोत. असं चिमटीमध्ये पकडून घ्यायचं आहे फक्त वरचं नेट. खाली जी नेट आहे ती आतमध्ये येऊ द्यायचं नाही. वरचा कपडा आपल्याला जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. काळजीपूर्वक घ्या, खालचं नेट कट नाही झालं पाहिजे कारण आपलं हे नेटवर्क आहे. सगळ्या राऊंडने कट करून घ्यायचं आहे हा पूर्ण कपडा आपल्याला. हा कपडा कट झाल्यानंतर आपण नेटवरती वर्क करू शकता. तुम्हाला हवे असेल तर कोणाचेही नाव किंवा कॅपिटल लेटर टाकू शकता. अशा पद्धतीने हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आपलं नेट कट नाही झाला पाहिजे खालच्या बाजूने. त्यानंतर तुम्ही आउटलाईन करून घ्यायचे आहे साईडने. तुम्ही फक्त बीट्स, शुगर बीट्स किंवा सिंगल गोल्डन मनी पण यूज करू शकतात. पण मी इथं मोती आणि गोल्डन बीट्स यूज केले आहेत. अशा प्रकारे पूर्ण राऊंड आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे आणि शेवटी एंड नॉट टाकवायचे आहे. परत बघा मध्ये कपड्यावरती तुम्हाला नाव दिसतं अशा प्रकारे तुम्ही कॅपिटल लेटर कोणतंही करून मध्ये सुद्धा नेटवर अशाच पद्धतीने सेम वर्क करू शकता. नेटवरती करते वेळेस थोडंसं हळू करून घ्यायचं आहे. त्याला प्रॅक्टिस लागते थोडीफार. नेटवर कसं आकसला जातो. आजसाठी एवढंच. थँक्यू.